नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे पाटील अर्णवला म्हणत असतो की साहेब, मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की कोर्टामध्ये 4 व्यक्ती एका नावाचे आहेत. तिथले 3 व्यक्ती मी कन्फर्म करून तुम्हाला त्यांची नावं राजेश भोसले आहेत असं सांगितलं होतं. पण 4था व्यक्ती सापडलाय साहेब आता. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अच्छा, म्हणजे 4था व्यक्ती म्हणजे जिजू असतील ना? तेव्हा इथे आता पाटील म्हणतो, हो, 4था म्हणजे तुमच्या बहिणीचा नवराच आहे, राजेश भोसले नावाचा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, म्हणजे ठीक आहे, निदान जिजू वकील आहेत हे तरी कन्फर्म झालंय ना, म्हणजे हे ते खरं बोललेत. तेव्हा पाटील म्हणतो, नाही ना साहेब, अहो, तुमच्या बहिणीचा नवरा हा वकीलच नाही ना साहेब, त्याने वकिलाची सनदच नाही घेतली, असं म्हणाल्यानंतर इथे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे पाटील म्हणत असतो की त्यांच्याबद्दल अजून माहिती गोळा करण्यासाठी मी माझे काही सोर्सेस त्यांच्या मागावरती लावले आणि त्यांच्याबद्दल अजून माहिती गोळा केली. तेव्हा पाटील आता राजेशबद्दल सांगत असताना अर्णवचं लक्ष रिक्षामधून बाहेर जातं आणि जेव्हा अर्णवचं लक्ष रिक्षामधून बाहेर जातं तेव्हा तो आता कुठल्या तरी व्यक्तीच्या मागे मागे जात असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, पाटील अर्णवला आवाज देतो, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण इथे अर्णवचं लक्ष असतं ते म्हणजे राजेशकडे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव त्याचा पाठलाग करत असताना ईश्वरीचा आवाज येतो. ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी, कुठे हरवलात? चला लवकर, असं ती वाक्य म्हणते. आणि तेव्हा अर्णवचं लक्ष प्रेक्षकांनो इथे ईश्वरीकडे आलेलं असतं. तेव्हा अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि म्हणत असतो की आज हा राकेशजी नेमका आहे तरी कोण, त्याला मी बघूनच जाणार. मला आता पुढे जाऊन बघण्यापेक्षा लांबूनच आधी बघितलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश आणि ईश्वरी दोघेजणं जात असताना अर्णव त्यांच्या पाठीमागे जात असतो, त्यांना फॉलो करत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला तर माहितीच नाही आहे की इथे राकेश त्यांना कशा पद्धतीने फसवतोय. तेव्हा ईश्वरी त्याच्याबरोबर आता मार्केटमध्ये फिरत असते. तेव्हा ती आपल्यासाठी ओढण्या बघत असते. आता एक ओढणी, दुसरी ओढणी, इथे ज्या स्टॉल लागलेल्या असतात त्या ती आपल्यासाठी चूज करत असते. तेव्हा इथे अर्णव आता लांब उभा राहून त्या लोकांकडे बघत असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आज हा राकेशजी नेमका आहे तरी कोण, त्याला मी बघणारच. समोर जाऊन विचारण्यापेक्षा लांबून बघितलेलंच बरं. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, त्यांना बघतो सुद्धा आणि ते दोघेजण एकत्र कसे दिसतायत ते सुद्धा मला कळेल. तेव्हा इथे अर्णवला आता राकेश आणि ईश्वरी या दोघांना एकत्र बघायचं असतं की त्यांची जोडी कशी दिसते. प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव लांबून बघत असतो राकेशकडे. तेव्हा इथे ईश्वरी ओढणी बघत असताना जे दादा तिला ओढण्या दाखवत असतात ते ओढणी आता स्वतःला लावून बघत असताना ती ओढणी इथे राकेशच्या चेहऱ्यावरती उडते. तेव्हा राकेश आपल्या चेहऱ्यावरती उडालेली ओढणी हळूवारपणे बाजूला करत असतो. तेव्हा अर्णवचं लक्ष त्याच्याकडेच असतं. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची ओढणी जेव्हा तो बाजूला करतो तेव्हा अर्णवला ओढणीच्या आतला चेहरा हा राकेशचा नसून राजेशचा आहे हे सुद्धा कळलेलं असतं. त्यामुळे अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आत्तापर्यंत ज्याला राजेश म्हणून, इथे अंजलीचा नवरा म्हणून सगळेजण मान देत असतात, त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको करत असतात, त्याचा खरा चेहरा अर्णवच्या समोर आलेला असतो. तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला कळतच नाही की नेमकं त्यांच्याबरोबर चाललंय तरी काय. तेव्हा इथे आता राकेशला बघितल्यानंतर त्याला कळतं की हाच तर राजेश आहे आणि त्याच्या डोक्याला लागलेली पट्टी त्याच्यावरून तर त्याला कळतंच की काल इथे राकेशने सांगितलेलं असतं की अंजलीची तब्येत ठीक नाही आहे. कळल्यानंतर मला काही सुधारलंच नाही आणि मला चक्कर आली. तेव्हा इथे त्याने स्वतःला भिंतीवरती टक्कर मारून इथे जखम करून घेतलेली असते, ती सुद्धा इथे अर्णवला दिसते. तेव्हा इथे राकेशने स्वतःच ईश्वरीसाठी एक ओढणी सिलेक्ट केलेली असते आणि राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी, हे घ्या, माझ्याकडून तुम्हाला हे छोटंसं गिफ्ट घ्या. आता मी ही सिलेक्ट केली आहे, तुम्हाला आवडली आहे ना माझी चॉईस? तेव्हा इथे ईश्वरीला खरं तर ती ओढणी आवडलेली नसते. ती काही बोलायला जाणार तेवढ्यातच राकेश म्हणतो, नाही नाही, ही पॅक करा, मी तुमच्यासाठी सिलेक्ट केले, ही पॅक करा. तेव्हा ईश्वरी काहीच बोलत नाही आणि इथे राकेश म्हणतो, हे घ्या ईश्वरीजी, माझ्याकडून तुम्हाला गिफ्ट. तेव्हा इथे ईश्वरी ते गिफ्ट आपल्या हातामध्ये घेते.
तेव्हा इथे अर्णवला आठवतं की त्याच्या बहिणीच्या गळ्यामध्ये त्याने मंगळसूत्र घातलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. जेव्हा इथे आता गोडाऊनमध्ये आग लागलेली असते, तेव्हा ईश्वरीला राकेश दिसलेला असतो. ती बेशुद्ध झालेली असते, पण ती राकेशचं नाव घेण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आता धुळीवंदन असतं, तेव्हासुद्धा अंजलीने राकेशला म्हणजे राजेशला आपल्या हाताने रंग लावलेला असतो. त्यानंतर ईश्वरीला सोडण्यासाठी अर्णव घरी आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मी तुमची राकेशजींबरोबर ओळख करून देते. आणि ती राकेशजी असा आवाज देते, पण राकेशजी काही मागे वळून बघत नाही, कारण तिच्याबरोबर अर्णव असतो. तेव्हा तो तिथून सरळ आता पळ काढतो. त्याचबरोबर अर्णव आणि इथे राजेश दोघेजण गाडीतून जात असताना ईश्वरी समोर येते. तेव्हासुद्धा राकेश गाडीतून उतरून निघून गेलेला असतो. ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या घडलेल्या असतात त्या आता त्याला आठवत असतात. जेव्हा इथे क्लाउड किचनच्या पूजेसाठी अर्णव आलेला असतो, तेव्हा राजेश तिथून पळून जातो. तेव्हा इथे राजेश आणि राकेश, ईश्वरी आणि अर्णव दोघेजण सोबतच हाक मारतात. तेव्हा अर्णवला कळतं की इथे आता राजेशने आपलं नाव बदलून राकेश केलं आहे आणि इथे आता ईश्वरीला सुद्धा तो फसवतोय. या सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर क्लिअर झालेल्या असतात आणि त्याला त्या गोष्टी आठवतात. अक्षरशः त्याच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण अर्णवसाठी त्याची बहीण अंजली किती जास्त महत्त्वाची आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि माझ्या बहिणीला या माणसाने फसवलं आहे, तिच्या इथे साधेभोळेपणाचा गैरफायदा घेतला आहे, हे जेव्हा अर्णवला कळतं, तेव्हा अर्णव त्यांचा पाठलाग करत जात असताना इथे एका भाजीवाल्याला अर्णवचा धक्का लागतो. संपूर्ण भाजी खाली पडते. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, "ओ हो साहेब, कुठे जाताय, कुठे तुम्ही? इतकं नुकसान केलं तुम्ही आमचं. भाजी खाली पडली ना, पैसे कोण देणार? नुकसान भरपाई कोण देणार?" तेव्हा इथे अर्णव हवे तेवढे पैसे खिशातून काढतो, त्या माणसाच्या हातात ठेवतो आणि राकेशचा पाठलाग करत जातो. तेव्हा इथे राकेश आणि ईश्वरी दोघेजण गाडीवरती बसून निघून गेलेले असतात. तेव्हा अर्णव पाठलाग करत करत त्याच्या मागे आलेला असतो, पण तेवढ्यातच अर्णव हा पाठीमागेच थांबतो आणि इथे ईश्वरी आणि राकेश दोघेजण गाडीवरून निघून गेलेले असतात. तेव्हा पाटील तिथे येतो आणि म्हणत असतो की साहेब, मी तुम्हाला सांगितलं ना, अहो हा राजेशच राकेश आहे. म्हणजे हा राकेश आहे ना, ईश्वरीजी ज्या ठिकाणी राहतात ना, त्या ठिकाणी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. बाजूलाच त्याने इथे एक रूम घेतलेला आहे आणि तो त्या ठिकाणी राहतो साहेब. आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्याचं लग्नसुद्धा ठरलं आहे आणि त्यांना माहिती नाही आहे की हा राकेश खरा कोण आहे ते. त्यांनासुद्धा फसवण्याचा प्रयत्न करतोय, असं इकडे आता पाटीलने सगळं अर्णवला सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे अर्णव म्हणतो की आता त्याचं काही खरं नाही आहे. मला कळलं आहे राजेश राकेश आहे. आता त्याला सोडणार नाही आहे मी. त्याने जे काही केलं आहे ना, त्याची शिक्षा त्याला मिळणारच. खूपच डेंजरस आहे तो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तो कितीही डेंजरस असला ना, तरीसुद्धा हा ASR कोण आहे त्याला माहिती नाही आहे. आता लवकरच त्याला ते कळेल. त्याने आतापर्यंत अर्णवचा चांगला चेहरा बघितला आहे, चांगला स्वभाव बघितला आहे, पण आता तो इथे ASR नक्की कसा आहे ना, ते सुद्धा तो बघेल, असं अर्णव तो म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेशचा रोल संपलेला असतो आणि राजेश अंजलीकडे येत असतो. घराच्या बाहेर आल्यानंतर अर्णव तिथे उभाच असतो. अर्णव म्हणतो की राकेश, राकेश अशी हाक मारल्यानंतर इथे आता राकेशच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. मागे वळून बघतो तर काय, अर्णव तिथे उभा असतो. तेव्हा तिथे अर्णव येतो आणि म्हणतो, काय राकेश? तेव्हा इथे राजेश म्हणत असतो, अर्णव, अरे असं काय म्हणतोयस तू? माझं नाव राकेश नाही राजेश आहे आणि तू मला राकेश अशी हाक का मारतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, हो का? तुझं नाव राकेश आहे का, राजेश नाही? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, अर्णव काय झालं, असं का बोलतोयस तू? तेव्हा अर्णव म्हणत असतो, काही नाही, आत्तापर्यंत तुझ्यावरती फक्त शंका होती, म्हणून तुझा पाठलाग करत होतो, तुझ्याबद्दल माहिती गोळा करत होतो. पण आता तुझा खरा चेहरा काय आहे ना, ते सुद्धा कळले मला. कळलं का राकेश? असं म्हणाल्यानंतर इथे आता राजेश काही बोलायला जाणार, जोरदार त्याच्या कानावरती फटका मारलेला असतो. ते सुद्धा अर्णवने, त्याच्या हातामध्ये एक लाकूड असतो आणि त्याने जोरदार त्याच्या डोक्यामध्ये फटका मारून त्याला बेशुद्ध केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नम्रता म्हणत असते, इशू, अगं हे काय,
तुझ्यासाठी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने हे पहिलं गिफ्ट घेतलंय ना, खूप छान गिफ्ट आहे. तुला आवडलं का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, ताई ते सगळं जाऊ दे. बघ ना, आपल्याला आता इथे कांदे खरेदी करायचे आहेत. आपण जर 5 किलो कांदे घेतले, तर त्याची टोटल बघ एवढी होते. तर आपण आहे ना, कांद्या पोह्यांची 1 प्लेट आहे ना, जर दुसरीकडे ₹50 असेल, तर आपण ₹40 लावूया. जेणेकरून आपल्याकडे जास्तीत जास्त लोकं येतील. इथे आपण ₹5-10 कमी केले, तर आपल्याकडे गिराईक वाढतील ना. आपण तेच करूया. 1 प्लेट ₹40 लावूया. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता म्हणत असते, "इशू, मी तुला काय विचारते गं? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने तुला हे गिफ्ट घेतलं, ही ओढणी तुला आवडली की नाही? ही कधी घेणार आहेस तू? आणि कुठल्या ड्रेसवरती घेणार आहेस?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, "ताई, अगं राकेशजींनी ही ओढणी घेतली आहे, पण मला तर ती आवडलेलीच नाही आहे. मला हा रंग कुठे आवडतो? माझी चॉईस काय अशी आहे का? मला तर हे गिफ्ट अजिबात आवडलं नाही आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "अगं, आवडलं नाही आहे, मग तू घेतलंस का?" तेव्हा ईश्वरी म्हणते, "ते म्हणाले की ही ओढणी खूप छान आहे आणि त्यांनी फायनलच करून टाकली, डनच करून टाकली, पॅक करून माझ्या हातामध्ये दिली. मी कधी सांगणार त्यांना की हे गिफ्ट मला आवडलेलं नाही आहे म्हणून?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "इशू, अगं हे गिफ्ट तुला आवडलेलं नाही आहे. मग तू राकेशजींना सांगायचं ना की तुला काय आवडतं म्हणून. जे तुला आवडतं ते त्यांना घ्यायला सांगायचं. तुझी आवड-निवड तू त्यांना नाही सांगणार तर कुणाला सांगणार?" तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ताई, तुला पण माहिती आहे ना, मला कुणालाही सांगायला नाही आवडत की मला काय आवडतं आणि काय नाही ते. आणि तसंही ती ओढणी मला आवडलेलीच नाही आहे. त्याच्यामुळे जाऊ दे, काय फरक पडतो?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "मग ठीक आहे, तुझ्या नवऱ्याने पहिलं तुला काहीतरी गिफ्ट दिलंय आणि जे तुला आवडलेलंच नाही आहे, मग काय करणार आहेस ह्या गिफ्टचं तू?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "इशू, तुला जर आवडलं नसेल ना, तर मी एक काम करते, ह्या ओढणीची आहे ना पिशवी शिवून टाकते, कारण तशीही तुला ती आवडलेलीच नाही आहे." तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, "ताई, तू जर ह्या ओढणीची पिशवी ठेवलीस ना, तर आईला किती राग येईल तुला माहिती आहे का? आईला जर कळलं ना, तर आई म्हणेल की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने पहिलं गिफ्ट दिलेलं तुला आणि तुला आवडलं नाही म्हणून तू त्याची पिशवी शिवून टाकलीस, असं म्हणून आई चिडेल आपल्यावरती. कळतंय का तुला?" तेव्हा इथे नम्रता म्हणते, "इशू, अगं पण आता तुला जी गोष्ट आवडलेलीच नाही आहे, ती काही जबरदस्तीने घेणार आहेस का तू? हे बघ, जी वस्तू आपल्याला आवडत नाही, जी आवड आपल्या जर इथे होणाऱ्या नवऱ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती ती आवड-निवड थोपवली, तर फक्त इथे वस्तू बदलायची नसते, तर तो माणूसच बदलायचा असतो. म्हणजे तो आपल्यावरती आवड-निवड इथे थोपत असतो त्यालाच बदलून टाकायचं असतं." तेव्हा ईश्वरी म्हणते, "ताई, हे जरा अति होते हां. प्लीज तू असं काही बोलू नकोस. मला खरं तर नाही आवडत आहे तू जे बोललीस ते." आणि इथे ईश्वरी आता विचार करत असते, म्हणजे खरंच मला तरी ही ओढणी पण आवडत नाही आणि राकेशजीसुद्धा मला आवडतात की नाही त्याच्यामध्ये मी कन्फ्यूज आहे. तरी त्यांच्याबरोबर मला लग्न करायला हवं आहे की नाही त्याचासुद्धा ती विचार करतच असते. तर प्रेक्षकांनो, इथे एका गोडाऊनमध्ये अर्णव आता राकेशला घेऊन आलेला असतो. त्यानंतर त्याच्या तोंडावरती पाणी मारून त्याला जागं करतो. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, "काय अर्णव, आता तुझं हे जे गोडाऊन आहे, तुझं ऑफिस, हे काय तू गोडाऊनमध्ये शिफ्ट केलंस की काय? ASRचं ऑफिस तू गोडाऊनमध्ये शिफ्ट केलंस?" तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की "एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याजवळ इथे बोलायला ASR आलेला नाही आहे. तुझ्याजवळ बोलायला अंजलीचा भाऊ आला आहे. कळलं का तुला? अंजलीचा भाऊ." तेव्हा इथे राकेश म्हणतो, "अंजलीचा भाऊ माझ्याजवळ बोलायला आला आहे का? त्याचं नाव आहे चिंटू. तू अंजलीचा भाऊ आहेस ना चिंटू? तू बोलायला आलेस माझ्याजवळ?" असं म्हणून इथे राकेश निर्लज्जावाणी हसत असतो प्रेक्षकांनो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, "हां, ठीक आहे ना, अंजलीचा भाऊ चिंटू, पण तो अर्णवसुद्धा आहे हे विसरू नकोस. कळलं का तुला? आणि काय, तुझं नाव काय आहे? राकेशसुद्धा आहे का तुझं नाव?" तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो, "आत्तापर्यंत तुझ्यावरती संशय होता, पण आता खात्रीच पटली आहे की तू एक नंबरचा फ्रॉड माणूस आहेस म्हणून. एक नंबरचा फ्रॉड आहेस. तू माझ्या बहिणीबरोबर लग्न केलंस म्हणून ती तुझी पूजा करायची. ती जशी आहे तशी तिला स्वीकारलीस ना, म्हणून तुला देवाऱ्यात ठेवायला फक्त ती मागेपुढे बघत होती. कळलं का रे तुला? पण तू एक नंबरचा नीच माणूस आहेस हे तर तिला माहितीच नाही आहे."
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अच्छा म्हणजे आत्तापर्यंत जीजू जीजू म्हणून मागे पुढे करणारा तू आता मला तू अरे तुरे करतोयस, एकेरी हाक मारतोयस, मला तू म्हणतोयस का? तेव्हा अर्णव म्हणतो, हो तुझा मान ठेवला जात होता ना, तुझा मान मी ठेवत होतो. तुला जीजू म्हणून खूप इज्जत दिली, कारण तू माझ्या बहिणीचा नवरा आहेस ना. ती खूप इज्जत करते तुझी. तिला काय माहिती तुझा खरा चेहरा काय आहे ते? तू तिच्याबरोबर लग्न केलंस म्हणून तर ती तुझी खूप इज्जत करते. तुला देवारात ठेवणं फक्त बाकी ठेवलंय. बाकी तर ती तुला इथे देवच समजते. आम्ही सगळेजण तुला देवाच्या जागीच मानत होतो. तुझी इज्जत करत होतो. पण तुझा खरा चेहरा काय आहे ना, ते आता कळलंय मला. आधीपासूनच मला तुझ्यावरती संशय होता. पण आता संशय हा खात्रीमध्ये बदललाय. कळतंय तुला? आता तुला सोडणार नाहीये. कळलं का तुला? तेव्हा इथे आता अर्णव त्याला अशी एक थोबाडीत देतो ना, अशी एक फाईट देतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ना, कळलं ना तुला आता मग सत्य? मग मारतो कशाला रे? कशाला मारतोस मला? तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो, की तुला जीजू म्हणायची सुद्धा लाज वाटते. कुठल्या नावाने हाक मारू तुला? राकेश की राजेश? तेव्हा इथे आता अर्णवने फाईट दिल्यानंतर इथे चांगली त्याच्या थोबाडीत बसलेली असते. तेव्हा तो म्हणतो, नाही हाक मारायची आहे ना तुला? नको ना मारू, पण मारतोस कशाला मला? का मारतोयस मला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, की हे बघ, तुला इथे ना ह्या गोडाऊनमध्ये का घेऊन आलो आहे माहिती आहे तुला? 1 मिनिटात तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. इथे तुला ठेवलंही नसतं, कळतंय का? 1 मिनिटात तू पोलीस स्टेशनमध्ये असतात, पोलीस कस्टडीमध्ये. पण मी तुला इथे घेऊन आलो आहे माझ्या बहिणीसाठी. कळलं ना तुला? माझ्या बहिणीसाठी मला तुला एक संधी द्यायची आहे. सुधार, सुधार आता तरी सुधार. एक संधी देतोय तुला. सुधारण्याचा प्रयत्न कर. जी काही इथे आता वाईट गोष्टी केल्या आहेस ना, जी काही वाईट कारस्थानं केली आहेस, सगळी बदल आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कर. जी काही पापं केली असशील ना, ती पापं धुवून टाकण्याचा प्रयत्न कर आणि माझ्या बहिणीबरोबर जो काही तू खोटा-खोटा सुखाचा संसार करतो आहेस ना, तो सुखाचा संसार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कर. कळतंय ना तुला? आत्ताच तुला नीट चांगल्या भाषेमध्ये सांगतो आहे हे लक्षात ठेवायचं. नाहीतर तुझ्याबरोबर काय करेन ना, ते माझं मलाच कळणार नाही. आता मला कळतंय, तू माझ्या बहिणीबरोबर लग्न का केलंस तू आणि ती जशी आहे तसं तिला का स्वीकारलंस ते आता मला कळतंय. तुला तिचा पैसा हवा होता ना, बरोबर ना? तर इथे तिच्याबरोबर लग्न करून आमच्या घरामध्ये फुक्कटचं तुला घर जावई बनून राहायचं होतं. आमच्याच घरामध्ये घर जावई बनून राहत होतास आणि आम्हालाच फसवत होतास का रे? आम्हाला फसवत होतास म्हणून माझ्या बहिणीसाठी लग्न केलंस ना? कारण घर जावई बनूनसुद्धा राहायचं आणि मग वकील आहेस असं सांगून इथे आता NGO चालवतोस, गरीब लोकांना मदत करतोस असं सांगून माझ्याकडून तुला हवे तेवढे पैसेसुद्धा उकळायचे होते. हो की नाही? डोनेशनच्या नावाखाली माझ्याकडून किती, किती लाखो करोडो रुपये उकळलेस ते आत्ता मला कळतंय. पण ठीक आहे, ते सगळं मी माझ्या बहिणीसाठी तुला दान केलं असं मी समजतो. पण आता सगळे वाईट धंदे सोडायचे. माझ्या बहिणीला जे काही आत्तापर्यंत फसवत होतास ना, फसवणं बंद करायचं आणि तिच्याबरोबर सुखाने संसार करायचा. हे मी तुला आता चांगुलपणाने सांगतोय. मला तुला समज द्यायची होती म्हणून मी तुला इथे घेऊन आलो आहे. कळलं ना? एक संधी देतो तुला, एक संधी. त्याच्यामध्ये सुधारायचं. कळलं ना? सुधारायचं असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे ईश्वरीला स्वप्न पडलेलं असतं. ईश्वरी म्हणते, आई मला स्वप्न पडलं स्वप्न. खूपच वाईट स्वप्न होतं गं ते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, अगं मग ठीक आहे ना, स्वप्नच पडलं ना, मग त्याचा एवढा काय विचार करायचा? स्वप्न हे स्वप्न असतं बाळा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही आई, पण हे स्वप्न खूपच जास्त विचित्र होतं. सकाळी पडलेली स्वप्न खरी होतात असं म्हणतात. बघ ना अगं सकाळच होते, आता थोड्या वेळाने पहाट होईल. आणि आई तुला माहिती आहे का, प्रत्येक स्वप्न आपल्याला काही ना काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करत असतं ना गं. हे सुद्धा स्वप्न मला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतंय. बघ ना आई, मला भीती वाटते खूप. बाहेर बघ, आता हे सकाळचं स्वप्न खरं होईल का? म्हणजे आता पहाट होईल आणि सकाळचं स्वप्न खरं होतं असं म्हणतात. मला खूप जास्त भीती वाटते आई, असं ईश्वरी म्हणत असते. तेव्हा इथे सुप्रिया तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे लवकरच आता ईश्वरीच्या समोर राकेशचा खरा चेहरा येणार आहे आणि ते बघायला प्रेक्षकांनो खूपच जास्त धम्माल येणार आहे.
तर इथे ईश्वरीला सुद्धा आता राकेश फसवतोय हे अर्णवला समजलेलं असतं. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अर्णव, कसं आहे ना, तुझी जी मिस इंदौर आहे ना, तिलासुद्धा मी लवकरच आपलंसं करणार आहे. तिच्याबरोबर लग्न करून ती लवकरच माझी होणार आहे, कळलं का तुला? आणि तू काहीच करू शकणार नाही आहेस. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस तू, पण मी सिंदूरचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही आहे, कळलं ना? तुझा खरा चेहरा आहे ना, तो लवकरच त्यांना जाऊन सांगणार आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो, कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावरती? तुझ्या बहिणीला जसं फसवलं ना, तुझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, तसंच मी सिंदूरचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होणार. लवकरच तिच्याबरोबर लग्न करून तिला मी माझी करणार आहे, कळलं ना? जे करायचं आहे ते कर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे करून सवरून सुद्धा राकेश निर्लज्जावाणी इथे आता अर्णवबरोबर वाद घालत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की कितीही आणि काहीही झालं ना, तरीसुद्धा मी सिंदूरचं आयुष्य मी उद्ध्वस्त होऊ देणार नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा माझ्या बहिणीचंही आयुष्य तुला उद्ध्वस्त करू देणार नाही आहे, असं आता अर्णव ठामपणे राकेशला म्हणतो आणि आता त्याची वाट कशी लावायची याची आता पूर्ण तयारी करत असतो.